गोंदिया के लोगों के लिए एक बड़ी और राहत भरी खबर सामने आई है। अब गंभीर बीमारियों के इलाज के लिए नागपुर जाने की जरूरत नहीं पड़ेगी। देश के प्रतिष्ठित मैक्स हेल्थ केयर के विशेषज्ञ डॉक्टर अब गोंदिया के रामायणा हॉस्पिटल में मरीजों को अपनी सेवाएं देंगे। हर महीने के चौथे शुक्रवार सुबह 11 बजे से दोपहर 2 बजे तक नागपुर स्थित मैक्स हेल्थ केयर के अनुभवी डॉक्टर गोंदिया आकर ओपीडी के माध्यम से मरीजों की जांच और इलाज करेंगे। इस ओपीडी सेवा के तहत हृदय रोग, पेट और लीवर से जुड़ी बीमारियों के साथ साथ कैंसर जैसी गंभीर बीमारियों का विशेषज्ञ इलाज उपलब्ध कराया जाएगा। मैक्स हेल्थ केयर के विशेषज्ञ डॉक्टरों में डॉक्टर नीलेश अग्रवाल, जो कि हृदय रोग विशेषज्ञ हैं, वे हृदय रोगियों का आधुनिक तकनीक से उपचार करेंगे। वहीं डॉक्टर सौरभ पटले गैस्ट्रोएंट्रोलॉजी, हेपेटोलॉजी और एंडोस्कोपी विशेषज्ञ पेट और लीवर से जुड़ी बीमारियों का इलाज करेंगे। इसके अलावा डॉक्टर कवड़ू जवादे कैंसर विशेषज्ञ कर्करोग से पीड़ित मरीजों को परामर्श और उपचार देंगे। आम्ही मॅक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागपूरतर्फे गोंदियाच्या रुग्णांसाठी, गोंदियाच्या जनतेसाठी सुपर स्पेशालिटी क्लिनिक सुरू केलेलं आहे रामायणा हॉस्पिटल येथे। ही आमची पहिली ओपीडी आजची। प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी ही ओपीडी राहील सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत। कुठल्या आजारावर त्या ठिकाणी उपचार करण्यात येणार आहे? इथे हृदयरोगांसंबंधी सगळे उपचार, जसे कोरोनरी आर्टरी डिसीज, हृदयगतीचे उपचार, हृदयात काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी मेडिकल आणि सर्जिकल मॅनेजमेंट संबंधित आपल्याला ॲडवाईस मिळेल। फर्दर जे काही सर्जिकल प्लॅनची गरज आहे ते आपण इथे आखू आणि पुढे त्या हिशोबानं ट्रीटमेंट पुढे सुरू होईल। माझ्या डिपार्टमेंटमध्ये गॅस्ट्रोएंट्रोलॉजीमध्ये पोटविकार जेही आहे, ॲसिडिटीपासून रक्ताची उलटी होणे, बद्धकोष्ठता असणे, लिव्हर किंवा पॅनक्रियासचे आजार, पोटाचे ट्यूमर्स म्हणजे कॅन्सर या संबंधित आपल्याला सल्ला व पुढचे उपचार करता येतील आहे। बेसिक सवलती, बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स, ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, CT स्कॅन, MRI हे सगळे गोंदिया जिल्ह्यातच होऊ शकतात आपले। पण आणि बेसिक एंडोस्कोपी पण आपण इथे प्रोव्हाइड करू शकतो। पण काही मोठी एंडोस्कोपिक प्रक्रिया जर लागली किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटसारखे उपचार लागले तर त्यासाठी मग आपल्याला पुढे ट्रीटमेंट आखून मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पेशंटला रेफर करून त्या सगळं करता येतील आहे। ज्या मोस्ट ऑफ द टाईम असतात त्या पेल्विसमध्ये असतात, जसे सी रेक्टम झालं, सी युट्रस झालं, सी एंडोमेट्रियम झालं, सी ओव्हरी झालं। ह्या सर्जरीमध्ये ज्या आहेत खूप कॉम्प्लेक्स तरीने केल्या जातात। तर ओपन तरीकेने केलं तर तेच पेशंटच्या रिकव्हरीला टाईम लागतो। त्यामुळे आमच्याकडे जो आता रोबोट आहे, जसे रोबोटिक डा विंची XI जे मॉडेल आहे त्याचं हायेस्ट व्हर्जन जे पूर्ण जगामध्ये अवेलेबल आहे ते हायेस्ट व्हर्जन आहे आणि त्याने आम्ही खूपच हायली प्रिसाईज सर्जरी करू शकतो। त्याचा फायदा असा होतो, पेशंटला हार्डली 2 ते 3 दिवस हॉस्पिटल स्टे लावावं लागतं। रिकव्हरी खूप लवकर फास्ट होते, पेनलेस असतात सगळे सर्जरी ह्या। तर ही आपल्याकडे अवेलेबल आहे सध्या आणि सगळ्याच प्रकारच्या कॅन्सर सर्जरी आपण मॅक्स हॉस्पिटल ते करतो। हे बघा, गोंदिया जिल्ह्यात आता कार्डिओलॉजीची सुविधा सुसज्जपणे उपलब्ध आहे, पण कार्डियक सर्जरी, हार्ट सर्जरीची सुविधा आता गोंदिया जिल्ह्यात नाही आहे। तर आम्ही हे जे आउटरीच OPD सुरू केली आहे त्याच्यामुळे जे पेशंट्स आहेत ज्यांना बायपासची आवश्यकता आहे, ज्यांना व्हॅल्व बदलण्याची आवश्यकता आहे, कोणती हार्टची सर्जरीची आवश्यकता आहे, त्यांना ते आपला एक OPDची सुविधा मिळेल आणि जर त्यांना सर्जरीसाठी नागपूर यावं लागेल तर आम्ही तिथे त्यांना सर्जरी करून देतो। सर, दरांमध्ये काय तफावत असेल? जर इथं उपचार घेतला आणि नागपुरात घेतला तर रुग्णांना काय फायदा होईल नेमकं त्याचा? हे बघा, दरांचा हे आहे की नागपूरचे जे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत ते आता गोंदियात आहेच नाही। कार्डियक सर्जरी गोंदियाला होत नाही, तर दरांचा मी काही हे सांगू शकत नाही। पण कोणी असं मरीज असला की त्याला काही सवलतीची गरज आहे तर आम्ही मॅनेजमेंटशी बोलून ते काही डिस्काउंट करू शकतो। अब तक इन बीमारियों के इलाज के लिए मरीजों को नागपुर जाना पड़ता था, जिससे समय और खर्च दोनों अधिक लगता था। लेकिन अब गोंदिया के मरीजों को अपने ही शहर में मैक्स हेल्थ केयर के विशेषज्ञ डॉक्टरों की सेवाएं उपलब्ध होंगी। इस पहल से गोंदिया और आसपास के जिलों के मरीजों को बड़ी राहत मिलने वाली है, जिससे समय पर बेहतर और विशेषज्ञ इलाज संभव हो सकेगा।